नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 10व्या म्हणजेच मकर राशीच्या ऑगस्ट 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच मंडळी, हे राशी भविष्य चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तर आपण जी काही माहिती करून घेणार आहोत ती माहिती आपल्या मूळ कुंडलीमध्ये असणारी ग्रहदशा, ग्रह परिस्थिती, दशा, महादशा, अंतर्दशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. मंडळी, असं जरी असलं ना तरी सुद्धा मिळणारे जे काही ढोबळ परिणाम आहेत, शुभ किंवा अशुभ परिणाम, ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसारच आपण करू शकता संपूर्णपणे या महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यामध्ये असणारे शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे हा एकच व्हिडिओ आपल्याला मासिक व दैनंदिन राशी भविष्याची माहिती देणार आहे. अवश्य याचा वापर करा. तर शेवटच्या भागामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपल्या राशी आणि नक्षत्र याविषयीची संपूर्ण सखोल अचूक माहितीचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण, नोकरी, व्यवसाय या संदर्भात कुंडली कसं करते मार्गदर्शन अशा माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे. तो अवश्य पाहिला नसेल तर. आणि त्या दोन्ही व्हिडिओंची आणि काही महत्त्वपूर्ण व्हिडिओंची लिंक या व्हिडिओच्या खाली देत आहोत. अवश्य ते व्हिडिओ पहा. तर चला जाणून घेऊया हा ऑगस्ट महिना आपल्या मकर राशीसाठी नक्की काय सांगतोय. आपल्या भाग्यस्थानाचा म्हणजे नवम स्थानाचा स्वामी ग्रह आहे बुध. हा बुध ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये 6व्या, 7व्या आणि 8व्या अशा तीनही घरातून गोचर भ्रमण करणार आहे. याचा लाभ पहिल्या आठवड्यामध्ये नोकरदार मंडळींना आणि त्यानंतर व्यावसायिक मंडळींना बऱ्यापैकी उत्तम रीतीने होताना दिसेल. तर या बुध ग्रहाला साथ मिळणार आहे ती म्हणजे भाग्यस्थानातून भ्रमण करणाऱ्या शुक्र ग्रहाची व 6व्या घरातून भ्रमण करणाऱ्या मंगळ ग्रहाची. हे दोन्ही ग्रह महिनाभर असणार आहेत त्या स्थानामध्ये. त्यामुळे नोकरीतील बदल करण्याच्या विचारामध्ये असलेली जी काही आपल्या राशीची मंडळी आहेत त्यांनी तसा प्रयत्न करून बघायला बिलकुल हरकत नाही. तर व्यावसायिक मंडळींना सुद्धा आपल्या जुन्या उधारी, उसनवारी यांच्या वसुलीसाठी या महिन्यात जोरकस प्रयत्न करायचे आहेत. तसेच काही नवीन ग्राहक वर्ग जोडण्यासाठी, तयार करण्यासाठी, नवीन भांडवली गुंतवणूक करण्यासाठी व्यापारी मंडळींना हा महिना उत्तम राहणार आहे. शुक्र, मंगळ, गुरु या ग्रहांचं गोचर भ्रमण नवीन वास्तू, वाहन, जमीन जुमला, मौल्यवान वस्तू, घरासाठी लागणाऱ्या काही महागड्या वस्तू, महत्त्वाच्या वस्तू, फर्निचर यांच्या खरेदीसाठी सुद्धा अनुकूल असणार आहे. तेव्हा अवश्य तसं काही नियोजन आपलं असेल तर त्याला कामाला लागू शकतं. 6व्या घरातील मंगळ ग्रह विरोधकांवर मात करण्यासाठी आपल्याला उत्तम साथ मिळवून देणार. त्यामुळे अर्थातच आपल्या कामातली जी गतिमानता आहे ती वाढणार आणि अडथळे कमी होतील. तर सरकारी कामं मिळवण्याची संधी या महिन्यामध्ये व्यापारी मंडळींना उत्तम आहे. त्या दृष्टीने अवश्य आपण मंडळींनी प्रयत्न वाढवावेत. तसेच इम्पोर्ट एक्सपोर्ट, परदेश गमन, उच्च शिक्षण, विवाह, संतती, नवीन ओळखी, नातेसंबंध, प्रेमसंबंध अशा सर्व महत्त्वपूर्ण बाबींसाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीसाठी सुख अनुभव देणारा असणार आहे, शुभ असणार आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना मनासारख्या परिणामांचा प्रतिसाद मिळवून देणारा आहे. तेव्हा योग्य ती मेहनत मात्र आपल्या अभ्यासावर घ्या. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता पित्त, ब्लड प्रेशर, उष्णतेचे आजार मात्र सांभाळायचे आहेत. काही मंडळींना शरीरावर शस्त्रक्रियेचा योगही या महिन्यात संभवतो. अर्थात योग्य डॉक्टरी सल्ला घ्या, पथ्य पाणी सांभाळा. महिन्याचा शेवटचा जो आठवडा आहे तो महत्त्वाच्या कागदपत्रांच्या संदर्भामध्ये मात्र थोडा काळजी वाढवणारा असणार आहे. या काळात नवीन लोकांवर एकदम विश्वास टाकून कुठलंही काम करू नका. फसवणुकीचा योग थोडासा या आठवड्याभरात येतोय, तेव्हा काळजी घ्या आणि काळजीपूर्वक व्यवहार करा. म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवतो कसं केलं जातं मार्गदर्शन या संदर्भात. ते समजून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. तर मंडळी, हे जे मार्गदर्शन आहे हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता. अर्थात त्यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क जो नंबर आहे 9892156163 हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो.
शेअर मार्केटमध्ये या महिन्यात गुंतवणूक करणार असाल तर फार्मा, पॉवर, इंजिनिअरिंग, स्टील, FMCG, फायनान्स, बँकिंग, इन्फ्रा, ऑइल, पेट्रोकेमिकल, IT, केमिकल, लॉजिस्टिक असे बरेचसे सेक्टर या महिन्यात उपलब्ध आहेत. अर्थात जाणकार मंडळींचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना उत्तम अशा लाभाचा राहणार आहे. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अत्यंत शुभदायक असणार आहे. काही नवीन स्क्रिप्टवर सुद्धा अवश्य अभ्यास करा. मंडळी, ही होती या ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या गोचरग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्त्वाचं ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य संपूर्ण ऑगस्ट महिन्याचं. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला आणि प्लॅनिंग करायला फार सोपं जाईल. महिन्याची सुरुवात 1 ते 4 ऑगस्ट म्हणजे हे जे पहिले 4 दिवस आहेत हे नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी, कुटुंबासाठी, स्वतःसाठी, नवीन कार्याशी जोडण्यासाठी शुभ राहतील. गुंतवणूक, नवीन आर्थिक व्यवहार आणि लाभ मिळवण्याची संधी या काळात उत्तम असणार आहे. त्यामुळे अवश्य आपण प्रॉफिट बुकिंगचा सुद्धा विचार करू शकता, तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकता. नवनवीन संधीवर सुद्धा अवश्य लक्ष ठेवा. कामानिमित्ताने थोडेसे प्रवास घडतील, अर्थात ते फायद्याचे राहतील. 5-6 ऑगस्ट घरगुती कारणांवरून छोट्या मोठ्या चिंता, त्रास, मनस्ताप थोडे वाढतील, परंतु घरासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टींची खरेदी करणार असाल तर उत्तम दिवस. वाहन, घर, जमीन जुमला, शेती यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार, गुंतवणूक यासाठी हे दिवस अनुकूल असतील. 7-8 ऑगस्ट हे पुढचे 2 दिवस विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहेत. काही त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, कॅम्पस सिलेक्शन्स तसेच नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी अवश्य विचार करू शकता. 9-10 ऑगस्ट पुढचे 2 दिवस मात्र थोडा आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवहारातील काही महत्त्वाचे मोठे निर्णय घेणार असाल तर सांभाळून घ्या. बिलकुल घाईगर्दी करू नका आणि आपल्या विरोधकांवर थोडं लक्ष ठेवा. 11-12 पुढचे 2 दिवस महत्त्वाची कामं, महत्त्वाच्या मीटिंग, चर्चा घडवून आणण्यासाठी अत्यंत शुभ असणार आहेत. तसेच लग्न कार्य, कोर्ट कचेरी, व्यवसाय, उद्योग या विषयामध्ये काही निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य घेऊ शकता. दिवस शुभ आहेत. 13-14 ऑगस्ट पुढचे 2 दिवस थोडे प्रतिकूल, अशुभ म्हणायला हरकत नाही. त्यामुळे व्यवहारातली सावधानता बाळगा. शारीरिक दगदग आणि मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत म्हणून थोडीशी काळजी घ्या आणि वादावादीपासून थोडं लांब राहा. आरोग्य पण सांभाळा. 15 ते 22 ऑगस्ट हे पुढचे 8 दिवस अत्यंत शुभ असतील. महत्त्वाचे काम सुरू करण्यासाठी, असलेल्या कामाचा वेग वाढवण्याकरता दिवस अनुकूल राहतील. धर्मकार्य, मंगलकार्य, आध्यात्मिक गोष्टींसाठी सुद्धा शुभ दिवस आहेत. कार्याला भाग्याची साथ या दिवसात उत्तम मिळेल. वडिलोपार्जित काही महत्त्वाच्या गोष्टींवर कामकाज करायचं आहे, निर्णय घ्यायचे आहेत, अवश्य घेऊ शकता. नोकरदार मंडळी तसेच व्यावसायिक मंडळींना महत्त्वाचे आणि फायद्याचे निर्णय घेण्याकरता हे दिवस शुभ राहतील. 23-24 ऑगस्ट आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध, महत्त्वपूर्ण निर्णय या गोष्टींमध्ये प्रचंड काळजी घ्यायची आहेत. थोडेसे प्रतिकूल दिवस आहेत. त्यामुळे मार्गदर्शन घेऊन, सल्ला घेऊनच महत्त्वाचे निर्णय घ्या. मात्र परदेश गमनाच्या संधीसाठी हे दिवस शुभ राहतील. तर महिन्याचे शेवटचे 7 दिवस 25 ते 31 ऑगस्ट नवीन व्यवहार, नवीन ओळखी करण्यासाठी शुभ दिवस. स्वतःसाठी, कुटुंबासाठी, आपल्या कार्यासाठी नवीन कार्याची सुरुवात, नवीन काही गोष्टींचं प्लॅनिंग आणि त्याचं एक्झिक्युशन करू शकता. आर्थिक निर्णय घेण्यासाठी सुद्धा उत्तम दिवस. आनंद आणि उत्साह वाढवणारे हे दिवस असतील. तर मंडळी, ही होती या ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी महाविष्णू आणि माता महालक्ष्मीची उपासना मात्र जोरकसपणे वाढवायची आहे. त्यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ सुरू ठेवा. तर सोबत विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण अवश्य करा. तसेच मंडळी, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा आणि अष्टमी या दिवशी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 16 पाठ आवर्जून करा. मंडळी, ही होती मकर राशीविषयीची या ऑगस्ट महिन्यातली मासिक व दैनंदिन राशी भविष्याची उपायांसहित असलेली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आपले मित्र, परिवार, नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा. आवडला असेल लाईक सुद्धा करा. मंडळी, चातुर्मास या चातुर्मासामध्ये आपले आध्यात्मिक आणि धार्मिक बैठक वाढवण्याकरता विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं अप्रतिम संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा.
तसेच परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा 151 रुपये फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कोणी याचं वाचन आणि पारायण करू शकतात. तसेच मंडळी अष्टोत्तर शतनामावली यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वपूर्ण ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. हे सुद्धा पुस्तक 151 रुपये फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, त्याचप्रमाणे विविध ग्रहांची यंत्र आणि विविध रुद्राक्षाच्या किंवा जपाच्या ज्या माळा असतात त्या सुद्धा आपण मागवू शकता. तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवतो ते श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, नवग्रह यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे धूपदीप पात्र आपण हे मागवू इच्छिता, ऑर्डर करू इच्छिता तर आधी व्हॉट्सअप करा, याबद्दलची माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, असा हा ऑगस्ट महिना आपल्या मकर राशीला आनंदाचा, भरभराटीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये कुंभ राशीबद्दल जाणून घ्यायला पुन्हा एकदा अवश्य भेट द्या आपल्या या चॅनलला. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.